परिमंडळ 5 मधील पोलीस ठाण्यांना नवीन वाहनाचे वितरण कार्यक्रम। पुणे शहर पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात सद्यस्थितीत 514 चारचाकी आणि 445 दुचाकी अशी एकूण 959 शासकीय पोलीस वाहने कार्यरत आहेत। पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत 39 पोलीस स्टेशन कार्यरत असून या सर्व पोलीस स्टेशनमध्ये 39 CR मोबाईल व 123 बीट मार्शल वाहने 24/7 पुणे शहर हद्दीत व्यस्त घालत असतात। त्यामुळे शहरात शांतता व सुरक्षितता राखण्यास मदत होते। व्यतिरिक्त पुणे शहर पोलीस दलात वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, CID, ATS, ACP, QRT, BDS, आर्थिक गुन्हे शाखा, SPU विविध विभाग ही शहराच्या सेवेत 24 तास तत्पर आहेत। एकंदरीत नव्याने निर्माण झालेली 7 नवीन पोलीस स्टेशन व वेगाने वाढणारे आणि विकसित होणारे पुणे शहर तसेच शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आणि गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपानुसार पोलिसांच्या कामाचे स्वरूपही अधिकाधिक आव्हानात्मक व व्यापक बनले आहे। कायदा व सुव्यवस्था राखणे, विविध VVIP आणि VIP व्यक्तींना एस्कॉर्ट व पायलट सेवा पुरवणे, पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रभावीपणे पेट्रोलिंग करणे, बीट मार्शल करणे व विविध गुन्हेगारांना न्यायालयात ने-आण करणे तसेच गुन्हेगाराच्या तपासाकरिता जिल्हा अंतर्गत, जिल्हाबाहेर आणि इतर राज्यामध्ये जाणे येणे यासारख्या विविध कामांसाठी पोलीस दलाला सातत्याने सुसज्ज आणि अत्याधुनिक वाहनाची आवश्यकता असते। मोटार परिवहन विभागामार्फत या सर्व गरजा पूर्ण केल्या जातात। यापूर्वी आपल्याकडील जवळपास 670 पोलीस वाहनाचे निकामीकरण करून त्यांचा निलाव आला होता। यामुळे तसेच पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आणि नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीमुळे पोलीस आयुक्तांच्या आस्थापनेवर वाहनाची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत आहे। पुणे शहरातील सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमनोरा यांनी त्यांच्या CSR फंडातून पुणे शहर पोलीस दलास 9 चारचाकी वाहने रीतसर खरेदी प्रक्रिया राबवून प्रदान केली आहेत। यामुळे निश्चितच पोलीस पेट्रोलिंग आणखी वाढविण्याकरिता त्यांचा उपयोग पुणे शहर पोलीस दलास होणार आहे। आज रोजी दिनांक 28 मे 2025 रोजी सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे अमनोरा व्यवस्थापकीय संचालक श्री अनिरुद्ध देशपांडे यांनी अधिकृत कार्यक्रमाद्वारे सदरची एकूण 9 चारचाकी वाहने पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्याकडे सुपूर्द केली आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे। मूक दृष्टिकोनातून इनडिरेक्टली त्यांनी अपेक्षा आमच्याकडून व्यक्त करत आहे की आमचे पेट्रोलिंग, आमची व्हिजिबिलिटी, आमची काम आणखी प्रभावीपणे व्हायला पाहिजे। म्हणून आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत, आपण या परिसरात आणि या परिसरात इतर परिसरात पण, परंतु आता या परिसरात आणखी काय इफेक्टिव्ह इंटरव्हेन्शन करता येते, महिलांची प्रकार किंवा इतर काही गैरप्रकार चालत असतील जेणेकरून आम नागरिकांना अडचणीचे असते, काही हॉकर्स वगैरे अत्यंत फालतूरित्याने उभे असतील, त्याचे विरुद्ध जोरात कारवाई आपल्याकडून व्हावी अशी आज अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। आता मी येताना कुठेतरी बाजूचला होते, 20 मिनिटाचे लॅब टाइम असते विशेष करून पीक आवर्स मध्ये, ते पण आम्ही अवगत आहे आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजीचे वापर करून आणि इतर काही जास्ती मनुष्यबळ लावून कसे सुधारता येतील ती पण आम्ही नक्कीच